मित्रांनो, पुन्हा तुमच्यासाठी एक घेऊन आले व्हिडिओ महापरीक्षी भरती। महापरीक्षेची पहिली 1903 जागांसाठी भरती होती, परंतु आता जागा वाढवून आता आपल्याला 2623 इतक्या जागांची भरती निघाली आहे। पुन्हा तुमच्याला पक्कड स्कुडावर तुमच्या हातामध्ये असावं अशी नोकरी सरकारने तुम्हाला पुन्हा उपलब्ध करून दिली आहे। चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया महापरीक्षा भरती 2024। 1903 ह्या जागांसाठीची भरती निघली होती, त्यावेळी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, अर्ज भरले होते ऑनलाईन, ते सर्व आता बाद झाले आहेत। बाद म्हणजे ते तुम्हाला आता नवीन फॉर्म भरावे लागणार आहेत। त्याच्यासाठी तुम्ही जे पैसे भरले होते ते सर्व पैसे तुमच्या बँक अकाउंटला सरकार तुम्हाला पुन्हा देणार आहे। आता पुन्हा नव्याने तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे। या नवीन फॉर्म भरताना मागच्या वेळी ज्या चुका केल्या, आपली जात टाकणे, आपल्याला कुठलं परिमंडळ पाहिजे, आपल्याला कुठल्या परिमंडळामध्ये परीक्षा द्यायची आहे, ते केंद्र मात्र तुम्हाला आता यावेळी एकदम अचूकपणे निवडायचे आहे। त्यामुळे फॉर्म भरताना चांगल्या सायबर कॅफेवाल्याकडे जा। उगाच कोण कमी पैसे घेतय त्याच्याकडे फॉर्म भरायला जाऊ नका। त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना काय काळजी घेतली पाहिजे, ही एक दुसरा विषय का अप्रेंटिसशिप। तुमची अप्रेंटिसशिप महापारेषणला झाली की 2005 च्या आधी एमएससीबी बोर्डात झाली। या ठिकाणी अप्रेंटिसशिप झाली असेल तरच अप्रेंटिसशिपला यस ओके करा। ज्याच्यासाठी ज्यांची अप्रेंटिसशिप महापारेषण किंवा एमएससीबी बोर्डामध्ये झाले त्याला 10% अधिकचे गुण आहेत। बघा, अप्रेंटिसशिप करण्याला 10% अधिकचे गुण म्हणजे 150 मार्काची प्रश्न आहे। 150 मार्काची प्रश्नपत्रिका येणार आहे, त्यात 130 प्रश्न येणार। या 150 मध्ये तुम्हाला जे मार्क भेटतात त्याच्यानुसार तुम्हाला 10% अधिकचे गुण। पण अप्रेंटिसशिप कुठे झाली पाहिजे तुमची, महापारेषण किंवा एमएससीबी बोर्डात। महावितरण किंवा महाजनरेशनची अप्रेंटिसशिप गृहीत धरली जाणार नाही। त्यामुळे फॉर्म भरताना मागच्या वेळी ह्या 2 अटी ज्या त्रास झालता का अप्रेंटिसशिप नक्की कुठे केलेली आहे, त्यामुळे अप्रेंटिसशिपचा हा प्रश्न। आणि दुसरा प्रश्न कुठला आपण म्हणला की आपल्याला कुठलं केंद्र पाहिजे, कुठलं परिमंडळ पाहिजे। म्हणजे आपल्याला समजा आपण जॉईन झालो तर आपल्याला कुठल्या परिमंडळामध्ये नोकरी भेटली पाहिजे किंवा आपली परीक्षा कुठे केल्या पाहिजे, याच्यासाठी तुम्ही योग्य माहिती घेऊन अर्ज करताना याची शहानिशा करा, कारण सर्वात जास्त चुका याच झाल्या होत्या। पुढचा विषय असा, 2623 जागाची विद्युत सहाय्यक भरती, नव्याने अर्ज करण्याची तयारी, 150 मार्क, 130 प्रश्न आणि जी वयाची अट, वय, शिक्षण, ज्या काय अटी आहेत तुमच्या, त्याची लास्टची तारीख 31/7/2024 राहणार आहे। म्हणजे 31/7/2024 जी वयाची अट दिली ते तुमचं वय त्यामध्ये बसलं पाहिजे। तुमच्याकडे ते डॉक्युमेंट पाहिजे, म्हणजे आयटीआयचं सर्टिफिकेट, इलेक्ट्रिशियन आयटीआय सर्टिफिकेट, तुमच्याकडे सीईओ असेल त्याचं सर्टिफिकेट किंवा तुमचा जातीचा दाखला, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुमच्याकडे 31/7/2024 या वेळेत पाहिजेत। परंतु आधीचा जो फॉर्म भरला होता त्या लोकांसाठी काही गोष्टी शिथिल केलेल्या आहेत, काही अटी शिथिल आहेत। त्यामुळं अर्ज करताना जे मागच्या लोकांनी अर्ज केला त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी शिथिल केलेल्या आहेत। त्यामुळे ही पण माहिती तुम्ही 31/7/2024 पर्यंत तुमच्याकडे सगळं डॉक्युमेंटेशन क्लिअर पाहिजे। ओके, पुढचा प्रश्न, तुम्ही हे जे 150 मार्काचे प्रश्न आहेत, जर तुम्ही चुकीचं उत्तर द्याल तर तुम्हाला त्याला दंड लागणार आहे। म्हणजे चुकीचं उत्तर द्यायचं नाही, जे येत असेल त्यालाच ओके करा। प्रश्नामध्ये काय असणार आहे, गणित असणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे, ह्या अशा एवढे मिळून 150 मार्काची प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये 20 तंत्री म्हणजे इलेक्ट्रिकल विषयासाठी 110 गुण आहेत, मराठी भाषेसाठी 10 आहेत आणि गणित बुद्धिमत्ता असे मिळून 30 गुण मिळून असे 150 प्रश्न आहेत। 150 मार्काची परीक्षा 130 प्रश्नासाठी आहे। पण तुम्ही बोलाल की माझं इलेक्ट्रिकल चांगलं आहे, मी त्याच्यामध्ये जास्त मार्क पाडेल, तर असं नाही। तुम्हाला थेअरीमध्ये, मराठीमध्ये, बुद्धिमत्ता, गणित या सगळ्या विषयामध्ये मार्क पाहिजे, 0 नको आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे, परंतु आत्ताची तयारी तुम्ही अशी सुद्धा करा। क्लासेस भरपूर विद्यार्थ्यांनी लावलेत, पण तुम्ही फक्त इलेक्ट्रिकलचेच लावलेत। मराठी भाषेचं, व्याकरणाचं, बुद्धिमत्तेचं, गणिताचं सुद्धा क्लास लावून तुम्ही ह्याची तयारी केली पाहिजे। ही संधी पुन्हा नाही। महापरीक्षेची नोकरी इज द बेस्ट नोकरी, ही संधी तुम्हाला खरंच पुन्हा नाही। आणि सरकारने आता ते एसईडब्ल्यू असो की ईडब्ल्यू असो, या सगळं मॅटर सॉल्व्ह करून आता 2623 जागांची भरती। त्याच्यामध्ये महिलांना 30% आरक्षण, माजी सैनिक 15%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, खेळाडू 5%, यांच्यासाठी सुद्धा संधी सरकारने दिली आहे। 7 परिमंडळ आहेत, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी, ऐरोली, ह्या भागामध्ये तुम्हाला नोकरी दिली जाणार आहे। ह्या भागासाठी तुम्ही जॉईनिंग होणार आहे। त्यामुळे आपल्याला कुणाशी नोकरी करायची हे निवडून बघा।
आपलं परीक्षा केंद्र तुम्ही एकदा जे टाकायचंय ते व्यवस्थित टाका. आणि परीक्षा केंद्रात तुम्ही जेव्हा जाणार आहात तर तुम्ही स्वतःच्या जोखमीवर जायचे. तुमचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला महापरीक्षा जबाबदार राहणार नाही. त्यामुळं या सर्व या गोष्टीसाठी तुम्ही स्वतः सुद्धा तयारीत असलं पाहिजे. मागच्या वेळी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. आता कंटाळा करू नका. आता पुन्हा फॉर्म भरून 2603 मध्ये आपला नंबर लागला पाहिजे. कदाचित ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये परीक्षा होऊ शकते. बाकी तुम्हाला माहितीच आहे, पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000, तिसऱ्या वर्षी 17,000 पगार. या पगारातून काय होतं, 15,000 16,000 पगार भेटला तुम्हाला, तर त्यातून तुमचा सीपीएफ कट होतो, मेडिक्लेमचे पैसे कट होतात, आयकर टॅक्स कट होतो. अशा प्रकारे थोडेफार पैसे कट होऊन त्याचा सुद्धा व्हिडिओ स्पेशल आहेच. असं थोडेफार पैसे कडून तुमचा पगार तुमच्या हातामध्ये येणार आहे. काही ठिकाणी महापरीक्षेच्या स्वतःच्या कॉलनी आहेत, त्यात तुमच्या राहायची सोय होईल. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महापरीक्षण कंपनीच्या या बेस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच महापरीक्षण याच्यासाठी तुम्ही तयारी करून 2623 मध्ये आपला नंबर लागला पाहिजे. तर सर्वांना शुभेच्छा. 2623 मध्ये तुम्ही याल ही अपेक्षा ठेवतो. हा व्हिडिओ जे बघत असेल, तुमच्या आजूबाजूला भोवताली कोणी इलेक्ट्रिशियन आयटीआय केला असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की सांगा. वायरमनला नो चान्स आहे. त्यामुळे इलेक्ट्रिशियन इज द बेस्ट. आणि त्याच्यासाठी तुम्ही आता जे नवीन 10वी पास झालेले आहेत बघा, इलेक्ट्रिशियन साठी नेहमीच भरती चालू असते. महावितरण, महापारेषण किंवा महाजेनको किंवा चांगल्या मोठ्या मोठ्या कंपनी एल&टी, सिमेंट्स. त्यामुळं तुम्हाला जर 10वीला जर चांगले गुण मिळाले असतील, शिक्षणाचा काही तुम्हाला ऑप्शन आहे की नाही, पण तुम्ही इलेक्ट्रिशियन आयटीआय हा सुद्धा तुम्हाला चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये महावितरण, महापारेषणचे विद्युत सहाय्यक, नंतर डायरेक्ट सहाय्यक टेक्निशियन होणारच आहात. आणि काही लोकांना भीती आहे अजून सुद्धा, कंत्राटी 15, 16, 17 कंत्राटी वर्ष 3 नंतर आम्हाला परमनंट करतील का? भावांनो, ती काळजी तुम्ही घेऊ नका. आम्ही परमनंट झालो, तुम्ही सुद्धा होणार. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. जय महावितरण, जय महापारेषण. आणि सरकारला खूप खूप धन्यवाद. बऱ्याच विद्यार्थ्यांची बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांचा सुद्धा या भरतीची वाट बघत होते. क्लासेस बऱ्याच जणांनी थांबवले आहेत, पुन्हा चालू करा. ऑगस्ट आणि सप्टेंबरला परीक्षा होऊ शकते. अजून लिंक ओपन झाली नाही फॉर्म भरायची. फॉर्म भरताना चांगलापणे फॉर्म भरा, चुकीचा फॉर्म भरू नका. ही पक्कड आणि अस्कुडावर तुमच्या हाती येऊ. याच शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.